भगवंताकडे कोण गेले? पाची पांडव गेले. आता द्वापार युग संपत आहे, द्वापार युग संपत आहे, कलियुग लागत आहे. मग तेव्हा काय झालं? भगवंताला विचारलं, हे भगवंता, येणारं युग हे कोणतं आहे? भगवंतानी सांगितलं, अर्जुना, येणारं युग हे कलियुग आहे. म्हणे भगवंता, या येणाऱ्या कलियुगामध्ये आपलं काय काय घडणार आहे हे तुम्ही आम्हाला सांगा. आता द्वापारयुग तर संपत आहे देवा, परंतु या येणाऱ्या कलियुगामध्ये नेमकं घडणार काय काय आहे? तेव्हा या पाची पांडव देवाकडे गेले. देवाकडे गेल्याच्या नंतर बघा कोण? सहदेव, नकुल, ऐका, परत कर्ण, भीम आणि अर्जुन हे 5 जण भगवंताकडे गेले. आणि गेल्याच्या नंतर म्हटले, हे अर्जुना, मी सांगतो, परंतु तुम्ही 5 दिशेनं 5 जण जा म्हणे. एक इकडं जा, 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 असं म्हटल्याच्या नंतर 5 जण 5 दिशेला गेले. आणि म्हणे तुम्हाला एखादं आश्चर्य दिसलं तर मला सांगा म्हणे येऊन. तुम्हाला काय काय दिसलं? जे तुम्हाला दिसलं ते मला येऊन सांगा म्हणे. मग ऐका, पहिले अर्जुन गेले. अर्जुन राजा गेले या दिशेला. आणि गेल्याच्या नंतर काय झालं बघा, त्यांना अशी नुकतीच वेलेली गाय होती, परंतु तिचं वासरू तिला लाता मारत होतं. नुकतीच वेलेली गाय होती, परंतु तिचं वासरू तिला लाता घालत होतं. आता अर्जुन पळतच भगवंताकडे आले आणि भगवंताला विचारतात, हे भगवंता, मी असं आश्चर्य कधीच बघितलं नाही रे देवा. अरे नुकतीच वेलेली गाय आहे, परंतु तिचं वासरू तिला लाता मारतंय, अजून मोठंही व्हायचंय. तेव्हा भगवंताने असं सुंदर असं उत्तर दिलं बघा. काय उत्तर दिलं? ऐक अर्जुना, येणारे युग एक कलियुग आहे. या कलियुगामध्ये ऐका, काही लोकच फक्त आपल्या आईवडिलांची सेवा करणार आहेत, परंतु काही लोक आपल्या आईला घराच्या बाहेर काढून देणार आहेत, आपल्या बापाला लाता घालून घराच्या बाहेर काढून देणारे आहेत. या कलियुगामध्ये अशी मुलं जन्माला येणार आहेत. याच्याद्वारे उदाहरण परत भीमदादा धावतच आले. भीमदादाला असं आश्चर्य दिसलं की हे देवा, अरे नुकत्याच अशा 2 जुळलेल्या बहिणी आहेत, विहिरी अशा जवळजवळ आहे, फक्त 5 फुटाचं अंतर आहे, परंतु एक विहीर अशी तुडुंब भरून चालले, पण तिचं पाणी खारट आहे. आणि एक विहीर तळाशी आहे, पण तिचं पाणी गोड आहे. देवा, हे काय आश्चर्य? तेव्हा भगवंतांनी सांगितलं, ऐक भीमा, अरे जिचं पाणी खारट आहे ना, तर काहीच लोक काय करणार आहेत? माझं नामस्मरण, कीर्तन, संकीर्तन सगळं कथा श्रवण करणार आहेत. आणि काही लोक काय करणार आहेत? काही लोक मद्यपान करणारी आहेत, काही लोक काहीतरी खाणारीच आहेत वेगळं. मग मांस भक्षण करणारी अशी लोक जन्माला येणार आहेत. अशी लोक काही जन्माला येणार आहेत. ऐका, मग तिसरं आश्चर्य सहदेवानं पाहिलं. आणि सहदेवानं काय बघितलं? धावतच आले सहदेव. आणि सहदेव म्हणतात, हे देवा, अरे मी 2 तोंडाचा हत्ती कधीच नाही बघितलं देवा. मी गेलो रे आणि 2 तोंडाचा हत्ती माझ्या समोर मला दिसलं देवा. अरे हे काय आश्चर्य? असं म्हटल्याच्या नंतर बघा भगवंतांनी सांगितलं, ऐक सहदेवा, येणारे युग आहे कलियुग आहे. या कलियुगाद्वारे तुला सांगतो, माणसं 2 तोंडी असणार आहेत. आहात तुम्ही एकाच तोंडाचे, पण इकडं गेले की बाबांना वेगळंच सांगणार, इकडं गेले की या बाबांना वेगळंच सांगणार. म्हणजे असे 2 तोंडांनी बोलणारी लोक या जगामध्ये जन्माला येणार आहेत. मग बघा, आता चौथं आश्चर्य काय कर्णाने बघितलं. काय बघितलं? देवा, अरे तुझं वाहन असणार गरुड, त्या गरुडाच्या पंखावरती वेद निर्माण केलेले आहेत, परंतु त्याच्या तोंडामध्ये मांसाचा तुकडा आहे. देवा, अरे हे काय आश्चर्य? असं म्हटल्याच्या नंतर भगवंतांनी सांगितलं, येणारे युग आहे कलियुग आहे. या कलियुगामध्ये लोक माळी घालतील. ऐक बरोबर, ऐक, या कलियुगामध्ये लोक ज्ञानेश्वरीचं पारायण करतील, भागवत कथा श्रवण करतील, माळ खुंटीला अडकून ठेवतील आणि परत मांस भक्षण करतील आणि परत माळ घालतील. म्हणजे असं काय या कलियुगामध्ये होणार आहे. परत बघा 5वं, आता हे बघितलं कोण? सहदेवानं. सहदेव म्हणते, हे देवा, अरे मी जात होतो हिमालयाच्या पायथ्याशी तपश्चर्या करण्याकरता, परंतु मी असं वरी बघितलं तर एवढा मोठा दगड माझ्या डोक्यात पडणार की म्हटलं, हे नारायणा. असं म्हटल्याच्या नंतर एका गवताच्या वाळलेल्या काडीवर तो दगड थांबला. हे भगवंता, अरे हे काय आश्चर्य?
असं म्हटल्याच्या नंतर भगवंत म्हणतात, ऐक सहदेवा, येणारे युग कसं आहे, कलियुग आहे. या कलियुगामध्ये काय होणार आहे, त्या लोकांनी कितीही पाप करू दे, परंतु संकटकाळी जर माझं एकदा नाव घेतलं ना, कृष्ण कृष्ण कृष्ण, तर काय होणार आहे, त्याचा उद्धार त्या ठिकाणी होणार आहे. मग क्षणोक्षणाला काय करायचे तुकोबाराय म्हणतात, तर अरे देवाचं फक्त नामस्मरण करा. हा देह कसा आहे, नाशिवंत आहे, काचाच्या भांड्यासारखा आहे. कसं आहे, फुसका आहे. जर काचाचं भांडं खाली पडलं तर फुटतं का नाही. मग हा देह जेवता जेवता कसं जाईल, अटॅकनं कसं माराल सांगता येत नाही. स्वातीताई या स्टेजवर देवाला ठेवायच्या का नाही, हे कोणाच्या हातात आहे, भगवंताच्या हातात आहे. म्हणून कधी जाईल, केव्हा जाईल, कोणत्या काळी जाईल हे माहीत आपल्याला नाही. काळ कधी घालेल आपल्याला काही माहीत नाही. मग काय म्हणतात तुकोबाराय अभंगाचं प्रथम चरण, क्षणोक्षणाची करावा विचार, क्षणोक्षणाची करावा विचार, क्षणोक्षणाची करावा विचार, क्षणोक्षणाची करावा विचार, ओ क्षणोक्षणाची करावा विचार, क्षणोक्षणाची करावा विचार, क्षणोक्षणाची करावा विचार, क्षणोक्षणाची करावा विचार. हा करावया पार भवसिंधू, करावया पार भवसिंधू, नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकळ, करावया पार भवसिंधू, ओ करावया पार भवसिंधू, नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकळ, जाणार सकळ. हा देह काय जाणार आहे गड्या, म्हणून याचा कधी विचार करायचा नाही. धन संपत्ती गवून ठेवायच्या माग लागायचा नाही. आपण जर धन संपत्ती किती, आता तुम्ही सांगा, काल देव माणूस आपले टाटा, रतन टाटा वारले नाही, किती मोठ्या कंपन्याने किती मोठा उद्योजक आहे तो माणूस, पण सोबत काही नेता आला, बोला नेता आला का, बोला नेता आला का नाही. ऐका, एवढा मोठा अहो हे तर काहीच नाही, रावणा एवढा श्रीमंत या जगामध्ये कोणी नाही, परंतु शेवटी नेता आला का, काही नेता आलं नाही, नेता आलं. ऐका, जगद्गुरु तुकोबारायाकडं 350 एकर, त्याच्यापेक्षाही जास्ती एवढी श्रीमंती होती, वैराग्य होतं, भक्ती होती, सगळं होतं, परंतु नेता आला का काही सोबत. या जगामध्ये आल्याच्या नंतर सोबत आपल्याला काही नेता येत नाही. ऐका, आपल्याला फक्त येताना आपल्या सोबतच कर्म येतात आणि जाताना आपल्याला सोबत कर्मच घेऊन जावं लागतं. म्हणून येताना सोबत आपल्याला शरीर सुद्धा काही अंगावर येतं का, काहीच येत नाही. जाताना अहो फुटका मनी कोणी ठेवत नाही, राख इकडं तिकडं पाहून 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 काढतात, पण कोणी ठेवत नाही सांगा. म्हणून जातानी सोबत काही आपण घेऊन जात नाही, येतानी सोबत काही घेऊन येत नाही, फक्त धन वेळा बुनी कोटी. ऐका, विठ्ठल 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 विठ्ठल. तर तुकोबाराया म्हणतात की जन्माला आल्याच्या नंतर फक्त आपल्याला काय करायचंय, नामाचा उच्चार करायचाय. रामकृष्ण नामे हे दोन्ही साजिरी, हृदय मंदिरी स्मराकारे, आपुली आपण करा सोडवन, संसार बंधन तोडावे गे. ऐका, हा संसार कधीच सुखाचा नाही आणि कधीच सुखाचा नव्हता. अरे भगवान परमात्म्याला सुद्धा एका बालकाच्या हातून मरणाला जावं लागलं. जगाचा मालक आहे, परंतु मरावं
लागलं. भगवान परमात्मा आहे पण 14 वर्षाचा वनवास भोगावा लागला. मग ऐका, अरे जे देवाला सुटलं नाही ते आपल्याला सुटणार आहे का? कधीच सुटणार नाही गड्या, कधीच सुटणार नाही. जावं तर लागणारच आहे कधी ना कधी. मग ऐका, या जगामध्ये आल्याच्या नंतर फक्त देवाचं नामस्मरण करायचे. तर बघा आमच्या बहिणाबाई सुंदर असं वर्णन करतात. अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर, आधी हाताला चटके मग मिळती भाकर. आमचे तुकोबाराय परत एकदा म्हणतात, गळ्यामध्ये माळ दे हातामध्ये टाळ दे, देवा मला एक तरी अशी संध्याकाळ दे. माईसाठी माय दे, वारीसाठी पाय दे, तुझी कृपा कामधेनू अशी एक माय दे, अशी एक माय दे. बघा ईश्वर फक्त सत्य, सगळं खोटं आहे, आपण सगळे खोटं आहोत. फक्त कोण सत्य? ईश्वर सत्य. का सत्य आणि आपण का असत्य सांगू का तुम्हाला? ऐका, अहो ईश्वर भूतकाळामध्येही होता, वर्तमान काळामध्येही आहे आणि भविष्य काळामध्येही राहणार. मग ऐका, असं या तिन्ही काळामध्ये देव राहणार आहे होता. मग आपण राहणारे आहोत का? नाही, आपल्याला जावं लागेल. ऐका, तेवढं जिंदगी का किराए का घर है, जिंदगी का किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. जिंदगी का किराए का घर है, जिंदगी का किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा, घर से बाहर निकलना पड़ेगा. म्हणून देव काय सत्य, सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला, सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्ते दितवे, तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः. मग ऐका, देव कसा आहे? सत्य आहे, देव राहणार आहे. ऐका, या विश्वाचं या जगाचं पालन पोषण संवार करता फक्त भगवंत आहे. या भगवंताला कधीच विसरायचं नाही गड्या. तुम्हाला एक ऐका, पुराणामध्ये श्रीमद भागवत पुराणामध्ये धुंदुली नावाची एक स्त्री होऊन गेली आणि गोकर्ण नावाचा एक राजा होऊन गेला. बघा गोकर्ण कसा होता हो? भक्ती आणि प्रेमळ. त्याच्या अंतकरणामध्ये फक्त दया होती. मग ऐका, ज्याच्या अंतकरणामध्ये प्रेम भक्ती आणि दया असते, वैराग्य असतं. बघा भक्ती वैराग्य हे ज्याच्याकडे आहे तो खूप मोठा सुखी माणूस आहे या जगामधला. ऐका, मग आता भक्ती ही केलीच पाहिजे. भक्ती प्रेमा विण ज्ञान नको देवा, अभिमान नित्य नवा. म्हणून सांगते, भक्ती ही केलीच पाहिजे. मग गोकर्ण कसा होता? ऐका, मग धुंदुली कशी होती? नुसती भांडकर होती गड्या, भांडखोरच होती. नुसती भांडायची, याला त्याला 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 भांडणंच तिच्याकडं. आता हा आत्मदेव नावाचा ब्राह्मण काय करायचा हो? देवाची पूजा करायचा. तो खूप देवावरती प्रेम करायचा, भक्ती करायचा आणि देवाचं नामस्मरणही करायचा. एक दिवस त्यांना असं पुत्रप्राप्ती काही होईना, पुत्रप्राप्ती होईना म्हणून काय झालं बघा, कितीतरी तपश्चर्या केल्या, जंगलामध्ये जाऊन तपश्चर्या केल्या आणि मग कदरून जंगलामध्येच बसले आत्मदेव नावाचे ब्राह्मण. आणि बसल्याच्या नंतर काय झालं बघा, एक साधू तिथे आले. साधू त्यांना दिसले. कोण ते साधू? कोण होते? साधू होते कोण? शुकदेव महाराजजी. तेव्हा ते साधू तिथे आले आणि साधू तिथे आल्याच्या नंतर बघा काय झालं. म्हटले, तू असा अस्वस्थ का बसलेला आहे?
तुझ्या चेहऱ्यावरती मला तेज दिसत नाही आणि तू असा रडतो का असं म्हटल्याच्या नंतर म्हणे बाबा काय सांगू म्हणे. अहो काय सांगू मी तुम्हाला, मला कित्येक वर्ष झाले तरीही अजून पुत्र प्राप्ती नाही, संतान नाही, मला काहीतरी फळ द्या बाबा असं म्हटल्याच्या नंतर काय झालं. देवर्षी नारद म्हणतात, आता शुकदेव महाराजजी म्हणतात की मी तरी तुम्हाला काही देऊ शकत नाही, कारण तुमचं पूर्वजन्माचं काहीतरी पाप आहे, तुम्हाला आता कधीच मुलगा होऊ शकत नाही, कधीच मुलगा होऊ शकत नाही. मग तो म्हणे मला जोपर्यंत तुम्ही मला फळ देणार नाही, जोपर्यंत माझ्या पोटी पुत्र प्राप्त होणार नाही, तोपर्यंत मी इथंच थांबणार आणि इथंच जीव देईन. गेले ना तर फळच घेऊन जाईल. आता हा हट्टालाच पेटला आणि हट्टाला पेटल्याच्या नंतर बघा बाबा म्हणतात काळजी करू नको तू, ए ब्राह्मणा काळजी करू नको, हे फळ घे. बघा फळ दिलं आणि जा म्हणे तुझ्या बायकोला काय कर खावयास सांग म्हणे. आता बायकोला हे फळ खावयास सांगितलं, पण ती धुंदुली कशी होती, एकदम खोडकर होती, तिला असं काही चालायचं नाही. तिनं असा विचार केला बाई आता हे खूपच अवघड असते, लेकराला जन्म घालणं एवढं काही सोपं नाही, कितीतरी 9 दिवस आपल्या गर्भामध्ये वागवायचं, ते ओझं कोण पेलाल, तिच्या मनामधले विचार. परत आपल्याला काम करता येणार नाही, परत आपल्याला काही आगळं वेगळं खाता येणार नाही, तिचे विचार असे कसे होते, निर्बुद्ध होते. मग असा विचार केला तिनं आणि आपली जी बहीण होती ना, तिनं बहिणीनं असं सांगितलं की म्हणे धुंदुली हे बघ तुझी नणंद तुझ्या घरी आली ना तर तुला जर दिवस गेले तर ती सगळं घेऊन जाईल म्हणे. काय कर म्हणे मला जो पुत्र, आता मला 2 पुत्र आहेत म्हणे, त्यातला एक पुत्र काय कर मी तुला देते म्हटल्याच्या नंतर म्हणे अगं माझ्या पतीला कळल तसं नको, असं कर म्हणे की तुझ्या पतीला काय कळतंय माझ्या. अगं पण तुला काय सांगू, माझ्या पतीनं तर कुठून तरी ते फळ आणलंय, त्या फळानं मला काहीतरी झालं तर माझा जीवही जाऊ शकतो त्या फळानं, असं म्हटल्याच्या नंतर काय झालं बघा, तिनं फळ काही खाल्लं नाही. ते फळ परीक्षा म्हणून काय केलं तिनं, इतकी आगाव ती धुंदुली होती गड्या, इतकी आगाव होती, इतकी खोडकर होती की तेवढे आगाव आपल्या महिला नसतील. मग ऐका काय केलं तिनं, काय केलं फळ घेतलं आणि गाईला दिलं टाकून. आता जी गाय होती तिलाही मूल होत नव्हतं, तिलाही वासरू कधी झालं नव्हतं. तर ज्यानं त्या आत्मदेवानं जे झाड लावलं त्या झाडाला कधी फळ येतच नव्हतं गड्या, असं कधीच नवं अंकुरलंच नव्हतं त्यांच्या घरामध्ये. आणि मग काय झालं, गाईला पुत्र झाला आणि त्याचे कान कसे होते, गाईसारखेच होते गड्या, म्हणून त्याचं नाव आता काय ठेवलं, पुत्र झाला म्हणून काय ठेवलं, गोकर्ण ठेवलं. गोकर्ण नाव ठेवलं. पण तो असा कसा होता, त्यानं ज्ञान घेतलं होतं, गाईच्या पोटामध्ये सुद्धा ज्ञान घेतलं होतं गड्या, गाईच्या पोटामध्ये गर्भसंस्कार झाले होते. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. ऐका मग गर्भामध्ये श्रीमद भागवतीचं आणि शिवपुराण या ग्रंथाचं नामस्मरण झालं होतं, श्रवण झालं होतं. गोकर्ण कसा निघला, ज्ञानी निघला, कृपया सिंधू निघला आणि भक्तीचा सागर निघला. भक्ती करायची देवाची अत्यंत निर्मळ मनाने आणि खूप चांगला गरीब हा असा कसा निघला, मुलगा निघला. आणि जो त्या बहिणीकून धुंदुलीनं घेतला होता तो मुलगा होता धुंदुकारी. तो तर अशा खोड्या करायचा की त्याची खोडी इतकी वेगळी होती की तो याला मार त्याला मार, चोरी करणं त्याचा असा काय होता, नियम होता. चोरी करायची, हाणायचं, मारायचं, पिटायचं, कुणाच तरी लुटून आणायचं धन, त्याचा असा व्यवसाय होता गड्या. मग तो कसा निघला, खराब मुलगा निघला, वाईट मुलगा निघला आणि हा ज्ञानी झाला. आता गोकर्ण ज्ञानी होता, या त्रासाला कंटाळून आत्मदेवानं काय केलं हो, आत्महत्या केली. आत्मदेवानं काय केलं, आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्याच जंगलामध्ये आणि त्याच जागेवरती गेले आत्मदेव आणि गेल्याच्या नंतर परत अस्वस्थ दिसले. आता गोकर्ण महाराज म्हणतात बाबा तुम्ही असे अस्वस्थ का बसलात आणि विहिरीच्या कडेला बसलात, तुम्ही आत्महत्या करण्याचा प्रयत्न करता. अहो आत्महत्या एवढं पाप कोणतंच नाही बाबा, आत्महत्या करू नका असं म्हटल्याच्या नंतर काय झालं बघा, म्हणे आत्मदेव म्हणतात काय करू मुला मी, अरे याच्या त्रासानं कंटाळलोय मी, काय करू असं म्हटल्याच्या नंतर बाबा तुम्ही फक्त त्या भगवंताचं नामस्मरण करा, श्रीमद भागवताचं पारायण करा, तुमचा निश्चितच उद्धार होऊ शकतो. आता हा संसार सोडून द्या
आणि काय करा, भगवंताचं नामस्मरण करा. आत्मदेवानं भगवंताचं नामस्मरण केलं जसं आपल्या गोकर्ण मुलाने सांगितलं तसं, आणि त्या आत्मदेवाचा त्या ठिकाणी उद्धार झाला. गड्या इकडं धुंदुकारी वेशाच्या नादी लागू लागला, इकडे चोऱ्या माऱ्या करायचा, कुणाला तरी मारायचा आणि कुणाला तरी लुटायचा, असं याचं काम चालू होतं. आणि ती धुंदुकारी काय झाली बघा, धुंदुकारी काय झाली, धुंदुली तिला तर खूपच राग आला त्याचा, काय करावं सुचेना असं झालं. त्या आईला वेशाच्या नादी लागून विहिरीत ढकलून दिलं आणि तिचा जीव घेतला. मला तरी असं वाटतं असा मुलगा जन्मालाच कधी येऊ नये, आणि आला ना तर वीरपुत्र हनुमंतरायासारखा, वीर श्रावण बाळासारखा, भक्त प्रल्हादासारखा असा मुलगा त्या ठिकाणी जन्माला यावा. ऐका, अहो वडील गेल्याच्या नंतर हरी कीर्तनच ठेवलं. बघा या दादांचे खूप उपकार आहेत गड्या, कुणाचे, बाबांचे खूप उपकार आहेत या दादावरती. कारण कसं की त्यांनी काय ठेवलंय मागं, आपली पुण्याई मागं सोडून गेलेली आहेत. मी सांगते पूर्व जर पुण्याई असली, पूर्व जन्माची पुण्याई असली तर माणूस कितीही मोठा होऊ शकतो. जर पुण्याईच नसली पूर्व जन्मेच्या माणसाची तर आपण कधीच टिकू शकत नाही. विठ्ठल विठ्ठल मग ऐका, पण आपल्या कलियुगात तसं नाही. आपल्या कलियुगात देवाचं कधी नामस्मरण केलंच नाही कोणी. ऐका, अहो बाप होणं एवढं सोपं नाही गड्या. ऐका, बाबांनी सांगितलं मला, चप्पल बूट शिवून आमच्या वडिलांनी आमचं जीवन जगवलंय, आम्हाला एवढं मोठं केलं, आणि आम्ही आता एवढ्या मोठ्या ठिकाणी, पुण्याच्या ठिकाणी राहणं एवढंही सोपं नाही. एवढ्या मोठ्या ठिकाणी राहतोय, सगळं व्यवस्थित चाललंय, पण बाबाचे काहीतरी पुण्य असेल तेव्हाच होतं ना, हो सगळं तेव्हाच होतं. बघा बाबांनी खूप म्हशी न्यायच्या नाही का राणी चारायला, खूप त्यांचं पुण्य आहे, कारण वडिलाच्या पुण्याशिवाय काही होऊ शकत नाही. मग ऐका, ज्या घरामध्ये बाप आहे त्या घरामध्ये खांबासारखा आधार असतो गड्या. ऐका, ज्या घरामध्ये बाप आहे ना त्या घरामध्ये काय असतो, या एखाद्या खांबाला, आता या मंडपला खांबाचा आधार आहे म्हणून हा मंडप आहे या ठिकाणी. या जर मंडपाला खांबाचा आधारच नसला तर राहू शकतो का उभा, राहू शकत नाही. त्या ठिकाणी लहानपणीच आईचं छत्र हरवलं यांच्या जीवनातून, आता बाबाचं छत्र हरवलं. बाप होणं एवढं सोपं नसतं, पण बाबा आई गेल्याच्या नंतर संसार थाटणं एवढं सोपं नसतं गड्या. तर ऐका, मग काय झालं पुढे, वडिलांच्या खांद्यावरती खूप मोठं काय असतं, ओझं असतं, मुलीचं ओझं असतं. अहो बाप आपल्याला कठोर वाटतो, पण बाप कधी कठोर नसतो. बाप आपल्याला नारळासारखा वाटतो, कडक वाटतो, पण बाप कधी कडक नसतो. आतून तो निर्मळ आणि अमृतासारखा गोड असतो गड्या. बाप स्वाभिमानी बाळा, बाप कणखार कळा, त्याच्या काळ जात सुधा लाजाळूची संवेदना, त्याची पहाडाची छाती, त्याचे हृदय गुलाब, त्याच्या घामाच्या थेंबाला हिऱ्या मोत्याचा रुबाब. म्हणून बाप काय असतो गड्या, आपल्याला वाटतो तेवढा कठोर कधीच बाप नसतो. अहो मुलीच्या लग्नासाठी, मुलाच्या लग्नासाठी झटत असतो हा बाप. ऐका, बाप काय मी तुम्हाला सांगून जाईन. कितीक श्यामची आई सांगितली पण श्यामचा कधी बाप सांगितला नाही. ऐका, आणि राम असताना आपल्याला कौशल्या माई आठवली, पण रडणारा हा दशरथ, राम राम करणारा हा दशरथ आपण आठवला नाही. अहो आपण भगवंताला नेणारी, ऐका भगवंताला जन्म देणारी आपल्याला देवकी माता आपण आठवली, परंतु एवढ्या मोठ्या गंगा मैयातून एवढा मोठा पूर आणि पावसाच्या कडकडत विजेमधून नेणाऱ्या या वसुदेव आपण कधी आठवला नाही. म्हणून बाप कधीतरी आठवून बघा गड्या, बाप कधीतरी आठवला. जीवनामध्ये असाच एक प्रसंग घडला की धुंदुकारी काही दिवसांनी एवढा पृथ्वीवरती एवढा त्यानं हाहाकार माजवला होता की एवढं पाप केलं होतं त्यानं, एवढं पाप केलं होतं गड्या की कितीतरी पाप त्याचं वाढलं होतं. मग ऐका, कोणत्याच योनीमध्ये त्याला प्रवेश नव्हता. मग बघा वेशानं काय केलं, याची एवढी मोठी संपत्ती पाहून त्याला मारण्याचा प्रयत्न केला. अहो तो असा मेला नाही, गळा दाबून मेला नाही, म्हणून असे
आग घेतली आणि आग त्याच्या तोंडावरती त्याच्या अंगावरती सगळीकडे टाकली आणि तो हुरपळून मेला गड्या. अशा माणसाला असंच मरण येत असतं. आईवडिलांना त्रास दिला ना तसंच मरण येत असतं. काहीतरी आपलं पाप असतं, काहीतरी आपले कर्म असतात गड्या, म्हणून असं मरण येतं. बघा, गोकर्ण ज्ञानी होता, महापंडित होता. हे जेव्हा गोकर्णाला काशीमध्ये कळालं की आपला भाऊ मरण पावलेला आहे आणि त्याचं प्रेत इकडं तिकडं फिरतंय, आत्महत्याच आहे ना ती दुसरी, इकडं तिकडं प्रेत फिरतंय असं म्हटल्याच्या नंतर बघा, प्रेत फिरतंय म्हटल्याच्या नंतर काय केलं, आपल्याला काहीतरी करावं लागेल. गया क्षेत्री श्राद्ध घातलं आणि श्राद्ध घातल्याच्या नंतर तरीही त्याचा काही उपयोग होईना, म्हणून काय केलं बघा, परत प्रत्येक कितीतरी लोकांना बोलवलं, महाज्ञानी ब्राह्मणांना बोलवलं. जसं की आपण पिंडदान केलं तसं नाही का, काशीला जाऊन पिंडदान केलं तरी त्याचा काही फायदा झालाच नाही, तरी त्याचा आत्मा भटकू लागला, तरीही हा वाऱ्याचा श्वास घेऊनच जगू लागला. ऐका, जेवढं आपण आत्महत्या करतो ना, आणि जेवढं वर्ष व्हायच्या अगोदर आपण आत्महत्या केली तेवढंच वर्ष आपल्याला काय होतं, आत्मा होऊन हिंडावं लागतं गड्या, आत्मा होऊन हिंडावं लागतं. म्हणून कधीच कुणी आत्महत्या कधी करायची नाही. देवाचं मरण येऊ द्यायचं आणि नंतरच जायचं. देवाचं मरण आपल्याला आलं पाहिजे, आपण आत्महत्या नाही केली पाहिजे. विठ्ठल 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 मग त्या ठिकाणी गोकर्णाने असं कळवलं की बाबा तुझं म्हणजे कशाने उद्धार होऊ शकतो, की सांगितलं माझा उद्धार कशानंच होऊ शकत नाही, मी आता असाच फिरणार आहे, माझ्या आत्म्याला कशानं शांती लाभू शकत नाही. आता काय करू म्हणे, मी काहीतरी करतो दादा, ए बंधू काहीतरी कर, तू कृपेचं सागर आहे, माझ्या हातून खूप मोठं पाप घडलंय, पण तू माझ्यासाठी काहीतरी कर. बघा, आपण म्हणतो सक्का भाऊ पक्का वैरी असतो, पण जो भाऊ, आता त्या भाऊचंच नाव उलटं करा, जो आपल्या सदैव पाठीमागं उभा असतो त्याला काय म्हणायचं, भाऊ. राम आणि लखन सोबत होते की नाही, हो होते की नाही, एकाच्या पाठीमागं एक होता का नाही, म्हणून हे साम्राज्य उभं झालं गड्या. मग ऐका, तेव्हा गोकर्णाने कळवलं की बघ मी काय करतोय, श्रीमद भागवताचं आता सनकादिक मुनी असे हे 3 आले आणि आल्याच्या नंतर काय झालं, सनकादिक संत आले आणि त्यांनी गंगाच्या किनारी नदीकाठीच्या किनारी काय केलं बघा, श्रीमद भागवताचं काय केलं, श्रवण केलं, पारायण केलं. आणि पारायण असताना काय केलं म्हणे, हे दादा तू आता असा काही बसू शकत नाही म्हणे, समोर बांबू आहे म्हणे, त्या बांबूला एक छोटीशी खिंड आहे, तू वाऱ्यानंच जगू शकतोस, तू काही असा जगू शकत नाही, तर तू काय कर म्हणे, त्या वेळूमध्ये जाऊन बस आणि त्या वेळूमध्ये जाऊन बसल्याच्या नंतर तू काय कर, भागवताचं श्रवण कर, त्याने तुझा उद्धार होईल बघ. मग काय केलं, वेळूमध्ये बसवून गोकर्णानं किड्याच्या रूपात बसून काय केलं, भागवताचं श्रवण केलं गड्या. आणि केल्याच्या नंतर तो महाराज सांगतच होता की आपली पूर्वजन्माचे पाप असतात, ते आपल्याला काही देतात, त्रास देत असतात, आपल्या कित्येक पिढ्यांना त्रास देतात. असं म्हटल्याच्या नंतर बघा, गोकर्णाने कथा वाचायला सुरुवात केली. गोपाल कृष्ण भगवान की असा उच्चार झाला की काय झालं, एक तडकन अशी वेळूची गाठ सुटली, पहिलं पाप नष्ट झालं. अशा 7 दिवसात 7 गाठी सुटल्या आणि कोणाचा उद्धार झाला, हो एवढा पापी होता धंदुकारी, परंतु त्या पाप्याचा सुद्धा उद्धार झाला. मला असं सांगायचंय, तुम्ही कितीही पाप करा परंतु तुमचा श्रीमद भागवत या ग्रंथाने काय होऊ शकतो, उद्धार होऊ शकतो. ते तुम्ही श्रवण केलं पाहिजे.